हवा प्रदूषण रोखण्यासाठी भरारी पथकाकडून सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत आनंदनगर नाका येथे डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर दंडात्मक कारवाई. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकानं डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर कारवाई केली. परिमंडळ 2चे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण 140 डंपर वाहनं तपासण्यात आली. त्यापैकी 2 वाहनं बांधकामांचा डेब्रिज ठाण्याच्या हद्दीत आणली जात होती. या वाहनांना जॅमर लावण्यात आले. तसंच प्रत्येकी ₹5,000ची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. हे भरारी पथक या परिसरात अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डंपरला डेब्रिज वाहतुकीचा स्कॅन कोड असणं आवश्यक आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेचा डेब्रिज वाहतुकीस परवानगी असल्याचा परवानाही आवश्यक आहे. त्याचबरोबर गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणं आवश्यक आहे. तसंच याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्यात. त्याचसोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यावर आत्तापर्यंत 22 तक्रारी नोंदवण्यात आल्यात. महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय. केवळ नोटीस बजावण्याची कारवाई करू असं सांगत काढता पाय घेतलेल्या ठाणे महापालिकेच्या वतीनं जिल्ह्यात मराठी पाट्या हटवण्याची कामगार आयुक्तालयाकडे जबाबदारी. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून सध्या ठाण्यात मनसे आक्रमक झाली आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या परवाना विभागाकडून दुकानदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु केवळ आम्ही नोटिसा बजावू शकतो, कारवाईचा अधिकार आम्हाला नाही असं सांगत पालिकेने यातून काहीसा काढता पाय घेतलाय. परंतु कामगार आयुक्तालयानं मात्र महापालिकेनं आम्हाला प्रस्तावित कागदपत्र सादर केली तर आम्ही निश्चित कारवाई करू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाण्यातच नव्हे तर जिल्ह्यात मराठी पाट्या हटवण्याची जबाबदारी ही कामगार आयुक्तालयाकडेच आली आहे. त्यामुळे महापालिका त्यांना कशा पद्धतीनं पुरावे सादर करते त्यावर कारवाई निश्चित असल्याचंच यातून स्पष्ट होतंय. असं असलं तरी महापालिकेनं पहिल्याच दिवशी 149 आस्थापनांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकानं व आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 क नुसार दुकानं आणि आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणं बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीतील 9 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्यामार्फत दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठीत असतील याची तपासणी करण्यात येते. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठी भाषेतच निश्चित केलेल्या आकारापेक्षा लहान असणार नाहीत अशा प्रकारे लावणं बंधनकारक आहे. तसंच प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असले तरी त्यावरील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणं देखील आवश्यक आहे असं महापालिकेमार्फत काढण्यात आलेल्या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी NIAचे छापे, पडघ्यातील 31 ठिकाणी छापे मारत साकीब नाचनसह 14 जणांना अटक. ISIS संबंधाच्या आरोपावरून NIAने ठाणे जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी NIAनं कारवाई करत साकीब नाचनसह इतर 14 जणांना ताब्यात घेतले. पकडलेल्या या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन, धारदार शस्त्र, तलवारी, आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहेत. साकीब नाचन याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. पुणे ISIS प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचनचा मुलगा शामिल नाचन यालाही अटक झाली होती.
आता या सर्वांना NIAने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. NIAने पहाटेपासूनच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील NIAकडून छापे टाकण्यात आले. या छापेमारीत ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पुण्यातील तिघांचाही समावेश आहे. या तिघांपैकी एक जण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जिद परिसरातील राहणारा आहे, तर दोघे जण मोमीनपुरा भागातील राहणारे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरिवली, शहापूर, मीरा रोड, भिवंडी आणि कल्याण या ठिकाणी NIA आणि ATSची पहाटेपासूनच छापेमारी सुरू आहे. हसीब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राजिल नाचन, शदूब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर KP या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. 18 जुलै रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना इम्रान खान आणि मोहम्मद साकी या 2 दहशतवाद्यांना पकडलं होतं. तर त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे आणि कल्याणच नव्हे तर आता भिवंडी लोकसभेवरही भाजपनं दावा केल्याच्या चर्चांना शहरात उधाण. एकीकडे नागपुरात अधिवेशन रंगत असताना दुसरीकडे ठाण्यात आनंद आश्रम येथे शिवसेनेची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत भाजपकडून वारंवार कल्याण आणि ठाणे लोकसभेबाबत दावे प्रतिदावे केले जात असल्याने त्याच संदर्भात ही बैठक असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यातही या बैठकीत आता केवळ ठाणे आणि कल्याणच नव्हे तर भिवंडी लोकसभेवरही दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी लोकसभेतील आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि महिला जिल्हाप्रमुख आदींसह इतर महत्त्वाचे पदाधिकारी होते अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. एकूणच भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्यानं आता शिवसेनेनं देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. या बैठकीत अशा पद्धतीनं खलबते सुरू असतानाच भाजप जर ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करीत असेल तर भिवंडीत देखील शिवसेनेची ताकद असल्यानं ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर देखील या बैठकीत दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच भाजपकडून केली जात असलेल्या दाव्यांना आता शिवसेनेनं देखील उत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आले. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणे असेल किंवा कल्याण, भिवंडी आदी ठिकाणी मोर्चे बांधणी करण्यासाठी कामाला लागा असे आदेशही या बैठकीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद. ठाणे रेल्वे स्टेशन सॅटिस पुलाखालील ठाण्यातील कार्यक्रम उत्साहात संपन्न. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्पा शुक्रवारी 8 डिसेंबरपासून सुरू झालाय. या यात्रेत शनिवारी 9 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. ठाण्यात हा कार्यक्रम ठाणे रेल्वे स्टेशन सॅटिस पुलाखाली होणार आहे. यावेळी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद ऐकण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी PM उज्ज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी, अपग्रेडेशन, PM स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन, ई-बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती स्टॉलवर देण्यात आली. तसंच नोंदणीही करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य शिबिर, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबिर असे विविध उपक्रमही या कार्यक्रमस्थळी झाले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीतील एकूण 74 ठिकाणी जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोपरी आणि वागळी इस्टेट भाग झाला असून आता नौपाडा आणि लोकमान्य नगर ही यात्रा येत आहे. विविध योजनांसाठी गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणं, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणं, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणं हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबवले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, स्थानिक नगरसेवक आणि भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले तसंच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पूर्ण विकास यात्रेचं आयोजन करण्यात आलं. विकसित भारत संकल्प यात्रा ही सुरू झालेली आहे. त्याचा रथ सर्वच ठिकाणी फिरत आहे. देशभरामध्ये केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचाव्या आणि जास्तीत जास्त लाभार्थी तयार व्हावे हा एक उद्देश या सगळ्या संकल्प यात्रेचा आहे. केंद्राच्या ज्या लाभाच्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचून लोकांचा त्याच्यामध्ये फायदा व्हावा हा दृष्टिकोन या पूर्ण यात्रेचा आहे. आज या यात्रेचा भाग म्हणून मोदीजींनी देशभरामध्ये लोकांशी संवाद साधला आहे आणि या योजनेचा उद्देश लोकांसमोर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये लोकांशी संवाद साधत असताना लोकांना ज्यांना लाभ भेटला आहे त्यांचा अनुभव आणि पुढे ज्यांना लाभ भेटावा या दृष्टिकोनाने काय केलं पाहिजे याच्या संदर्भाचं मार्गदर्शन मोदीजींनी केले. मला निश्चितपणे विश्वास आहे की या संकल्प यात्रेच्या माध्यमाने लोकांचा जास्तीत जास्त फायदा होईल. केंद्राच्या योजना या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील आणि त्याच्या माध्यमाने त्यांचं राहणीमान निश्चितपणे वाढेल. देशाला तिसऱ्या क्रमांकावर जगभरामध्ये आणण्याचा जो प्रयास जो संकल्प मोदीजींनी केला आहे तो निश्चितपणे या यात्रेच्या माध्यमातून